1885 ते 1920चा कालखंड. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाची उदयाची कारणे. ऐतिहासिक वारसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा वारसा. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव साजरा करण्यास केलेली सुरुवात यामुळे मराठी माणसांच्या मनात राष्ट्रवादाची भावना विकसित झाली. आर्थिक शोषण. हस्तव्यवसाय, लघु उद्योग व बलुतेदारी व्यवसायाला उतरती कळा आली. व्यावसायिक व कारागीर बेकार झाले. दुष्काळातील सक्तीने सारा वसूल केल्याने शेतकरी सावकारांच्या पाशात अडकला. इंग्रजी राजवटीचा परिणाम. इंग्रजांमुळे पाश्चात्य संस्कृती, साहित्य, शिक्षण, प्रशासन, कायदा, सुधारणावादी विचार इत्यादी संकल्पनांचा संपर्क भारतीयांशी आला. वैचारिक क्रांतीमुळे राष्ट्रवादाची भावना वाढली. समाजसुधारकांचा वर्ग तयार झाला. इंग्रजी भाषेचा प्रसार. 1835 लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला. केवळ कारकून तयार करणे हा त्यांचा हेतू असला तरी आपल्या दृष्टीने इंग्रजी शिक्षण वरदान ठरले. विविध भाषा बोलणाऱ्यांना इंग्रजीने एकत्र आणले. पाश्चात्य साहित्य वाचून त्यांचे प्रागतिक विचार जाणून घेता आले. आधुनिक विचारांचा प्रसार झाला. दळणवळण व संपर्क प्रगती. 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेमुळे तसेच पोस्ट, तारायंत्र यामुळे ब्रिटिशांबरोबरच भारतीयांनाही फायदा झाला. निरनिराळ्या प्रांतातील जनतेशी संपर्क प्रस्थापित झाला. त्यातून राष्ट्रवादी विचारांची देवाणघेवाण झाली. महाराष्ट्रातील उठाव. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत, भिल्ल, कोळी यांचे उठाव अयशस्वी झाले तरी त्यातून महाराष्ट्रात राष्ट्रवादी भावना तेवत राहिली. मध्यमवर्गाचा उदय. सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी चळवळीच्या माध्यमातून राष्ट्रवादी भावनेला व्यापक स्वरूप दिले. साहित्य व वृत्तपत्रे यांनी केलेली लोकजागृती. लोकहितवादी चिपळूणकर, गोखले, दादाभाई, महात्मा फुले, रानडे, लोकमान्य टिळक यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकजागृती केली. महाराष्ट्रातील विविध संघटना. बॉम्बे असोसिएशन, जगन्नाथ शंकर शेट, मुंबई 1852. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. ईस्ट इंडिया असोसिएशन, दादाभाई नौरोजी, लंडन 1866. मुंबईत 1869 शाखा सुरू झाली. सार्वजनिक सभा. ग. वा. जोशी 1877, पुणे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, फिरोजशाह मेहता 1885, मुंबई. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. ॲलन ह्यूम, लॉर्ड रिपन, नाना शंकर शेट, दादाभाई ओमेशचंद्र बॅनर्जी यांच्या प्रयत्नातून 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत शाळेच्या सभागृहात राष्ट्रीय सभा स्थापन झाली. विविध प्रांतातून 72 प्रतिनिधी हजर होते. संपूर्ण देशासाठी एक व्यापक चळवळ व व्यासपीठ प्राप्त झाले. राष्ट्रीय काँग्रेसचे 3 कालखंड. 1885 ते 1905 मवाळ किंवा नेमस्त कालखंड. 1905 ते 1920 जहाल किंवा टिळक कालखंड. 1920 ते 1947 गांधी युग. मवाळ कालखंड. सनदशीर राजकारण, इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास, अर्ज विनंत्यांचा कालखंड, शिष्टमंडळ. दादाभाई, फिरोजशाह, न्यायमूर्ती गोखले, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग हे मवाळ पुढारी. त्यांच्यासमोर ब्रिटिशांचा आदर्शवाद, ब्रिटिशांच्या न्यायी व उदारमतवादी विचारसरणीवर त्यांचा विश्वास होता. वित्तहानी करून काहीही साध्य होणार नाही, ब्रिटिशांशी वैर पत्करून काहीही उपयोग नाही, असं यांचं मत होतं. भारतीय लोकांना राजकीय शिक्षण देऊन राज्यकारभार समर्थपणे सांभाळण्याची पात्रता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. मवाळांच्या मागण्याकडे ब्रिटिशांनी गांभीर्याने पाहिले नाही. थोडे द्यायचे व बरेच नाकारायचे अशी त्यांची नीती होती. मवाळांच्या मागण्या ब्रिटिशांनी मान्य केल्या नाहीत. मवाळांच्या ब्रिटिशांनी मान्य केलेल्या मागण्या. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 हा कायदा मंजूर केला. या कायद्याने केंद्रीय आणि कायदेमंडळातील सदस्य संख्या वाढली. वार्षिक अंदाजपत्रावर चर्चा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला दिला, मात्र मताधिकार दिला नाही. दादाभाईंनी ड्रेन थेअरी मांडून संपत्तीचे इंग्रजांकडून झालेले अपहरण जाहीरपणे विशद केले. न्यायमूर्ती गोखले यांनी भारतासाठी वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली. मूल्यमापन पूर्णपणे अयशस्वी नाही. राष्ट्रीय भावना जागृत ठेवली. आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही भावना जागृत केली. भारतीयांना राजकीय शिक्षण दिले.
ब्रिटिश सरकारची चुकीची धोरणे निदर्शनास आणून दिली. भारतीयांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार आहे हे जनतेला पटवून दिले. लोकमान्य टिळक व जहाल कालखंड. लोकमान्य टिळक फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं त्यांना कोणी म्हटलंय? व्हॅलेंटाईन चिरोल. नेमस्तांच्या कार्यास अपेक्षित यश मिळत नसल्याने राष्ट्रीय सभेतील तरुणांचा भ्रमनिरास होऊ लागला. ब्रिटिश दार्जिन्य धोरणाचा भारतीय जनतेस काही उपयोग नाही अशी विचारधारा आकार घेऊ लागली. स्वदेशीचा पुरस्कार करून परदेशी मालावर बहिष्कार टाकणे, राष्ट्रीय शिक्षणाला प्राधान्य देऊन प्रखर राष्ट्रवाद निर्माण करावा असे तरुणांना वाटू लागले. त्यातच बंगालची फाळणी झाल्यानंतर तर जहाल मार्गाशिवाय पर्याय नाही यावर जणू शिक्कामोर्तबच झाले. सनदशीर राजकारण करूनही फाळणीसारखे फळ पदरात पडत असेल तर कशाला हे असले राजकारण असा प्रश्न तरुण विचार करू लागले. कर्जनच्या काळात त्याने केलेल्या दडपशाहीमुळे तरुणही आक्रमक होऊ लागले. जपानसारख्या लहान राष्ट्राने रशियाचा पराभव केल्यानंतर भारतही ब्रिटिशांचा पराभव करू शकतो असा आत्मविश्वास तरुणांना वाटू लागला. विचारसरणी, प्रतिकार, जनआंदोलन, निशस्त्र संघर्ष, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी मालावर बहिष्कार, काँग्रेसमध्ये जनसामान्यांना सामील करून घेणे, सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारवर दबाव टाकणे. टिळक युग. लाल बाल पाल, टिळकांसह बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय असे पुढारी होते. काही वर्ष अरविंद घोष यांचेही योगदान मिळाले. लोकमान्य टिळक 1906च्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी चतुसूत्री मांडून मंजूर करून घेतली. 1906च्या अधिवेशनात व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले. 1880मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. 1881मध्ये पुण्यात केसरी आणि मराठा अशी 2 वर्तमानपत्रे सुरू झाली. 1884मध्ये पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. 1885मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. 1887मध्ये आगरकरांशी मतभेद झाला. त्यातूनच आगरकर केसरीतून बाहेर पडले. 1893मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. 1895मध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. 1898 आणि 1908मध्ये शिक्षा झाली त्यांना, टिळकांना. 1908 ते 1914 या काळात मंडाले येथे त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. 1908 ते 1914 या काळात. 1916 पासून त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली. 1916चा लखनौ करार. 1907च्या सुरत अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली होती. जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला. पहिल्या महायुद्धात खलिफाच्या प्रश्नावरून भारतीय मुसलमान दुखावलेले होतेच, त्यामुळे इंग्रज मुस्लिम विरोधी आहेत असं वाटल्याने मुस्लिमांनाही राष्ट्रीय चळवळ जवळची वाटू लागली. लखनौ येथील काँग्रेस अधिवेशनात जहाल, मवाळ, मुस्लिम लीग यांनी समझोत्याचा मसुदा तयार करून तो मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगच्या वेगळ्या मतदारसंघाला विरोध करण्याचे सोडून दिले. मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्याच्या मागणीला मान्यता दिली. परस्परांमधील मतभेदाचे मुद्दे बाजूला करून ब्रिटिश सत्तेविरोधात एकत्र येऊन आंदोलन करण्याची तडजोड केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसमधील टिळक युगाचाही अस्त झाला. टिळकांनंतर कोणी हिकमती जहालवादी नसल्यामुळे व तोपर्यंत राष्ट्रीय राजकारणात महात्मा गांधींचे आगमन झाल्यामुळे जहाल चळवळ मागे पडली. महात्मा गांधींनी राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सत्याग्रह व या मूलतत्वावर आधारित अहिंसक संघर्षाचा मार्ग स्वीकारला. फिजी बेटे, चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा येथे हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर काँग्रेसमध्ये महात्मा गांधींचा प्रभाव वाढला आणि लोकमान्य टिळकांचे निधन होताच गांधी युग या नव्या पर्वाला सुरुवात झाली. एकोणीसशे 20 ते 1947 सशस्त्र क्रांतिकारक चळवळी. इंग्रजांच्या जुलमी दडपशाही विरोधात मवाळमतवादी धोरण प्रभावी ठरल्यानंतर जहालमतवादी विचारसरणी प्रभावी ठरली. प्रखर क्रांतिकारी तरुणांनी स्वतःच आपला मार्ग शोधला. युगांतर या बंगाली साप्ताहिकातील 22 एप्रिल 1906 या अंकात
क्रांतिकारकांनी अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष यांनी तपशीलवार कार्यक्रम सुचवला होता. ब्रिटिश राजवटीविरोधी लोकांची द्वेषाची भावना निर्माण करणे, तरुणांना शिस्त व शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणे, शस्त्रे शक्यतो देशातच गुप्तपणे तयार करणे किंवा गरज पडल्यात परदेशातून प्राप्त करणे, या कार्यक्रमासाठी लागणारा पैसा श्रीमंताकडून व लूटमार करून मिळवणे, देशभक्तीपर गीते आणि भारतीय इतिहासातील शूर वीर नायकांच्या उज्ज्वल पराक्रमाची महती सांगून जनतेत स्वाभिमान निर्माण करणे व त्यायोगे बलिदान करणारी पिढी तयार करणे. आता महाराष्ट्रातील क्रांतिकारक चळवळ हे आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.